लातूर उदगीर महामार्गावरच्या घरणी नदीवरील नळेगाव येथील बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाशेजारील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात दिनांक 11 जून रोजी वाहून गेला आहे। त्यामुळे लातूर उदगीर वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने नागरिकांची, प्रवाशांची, शेतकऱ्यांची फार मोठी अडचण झाली आहे। लातूरहून उदगीर जाणाऱ्या घरणी नदीवरील नळेगाव येथील पर्यायी पूल कालपासून झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे। त्यामुळे उदगीरहून लातूरकडे जाणारा राज्यमार्ग बंद झाला आहे। एसटी वाहतूक आणि इतर वाहतूकही बंद झाली आहे। आष्टामोड ते उदगीर या राज्यमार्गाचे काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। ज्या ठिकाणी ओढे आहेत त्या ठिकाणी जुने पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे। हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे। पर्यायी व्यवस्था म्हणून सिमेंटचे पाईप टाकून पर्यायी पूल तयार करण्यात आले होते। भर पावसाळ्यात पुलाचे काम सुरू आहे। हे पर्यायी पूल धोकादायक असून त्यातच हे पूल वाहून गेल्यामुळे हा रस्ता बंद असून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे उदगीरसह चामरगा, बावलगाव, एरोडसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। लातूरवरून उदगीरकडे जाण्यासाठी इतर मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली असली तरी वाहतूक बंद झालेल्या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। पाऊस बंद असला तरी पाणी ओसरण्याची वाट पाहिली जात आहे। त्यानंतर पुलाची डागडुजी केल्यानंतर मार्ग खुला होणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी माया येमले, तलाठी PG माने यांनी भेट दिली। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे।